मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आलो मी आपल्या अलिबागमधील अलिबाग जेटीला आणि बघा मित्रांनो, आपल्यासोबत माझी ताई पण इकडे मागे, ताई आणि मी दोघं पण आलो अलिबाग जेटीला आणि गणपती नंतरची पहिली व्हिडिओ असणार आहे आपली जेटीवरची। तर मित्रांनो, आज भरपूर अशी मच्छी आलेली आहे। सकाळचे वाजलेत म्हणजे 6:30 वाजलेले आहे। भरपूर मच्छी आली, आपण बघणार कोणकोणती मच्छी आहे ती आणि काय भाव वगैरे सर्व आज बघणार आहोत। बघताय तुम्ही इथे बोटी आहेत आणि ताई पण इकडे मच्छी बघते। तिने एवढी मच्छी कधी बघितलीच नाही, फर्स्ट टाइमच बघते। आणि हा बघताय तुम्ही सकाळचा नजारा आणि खूप अशा बोटी बघताय तुम्ही। बघताय मित्रांनो, हा ताम मासा आहे आणि हा काकी किती किलोचा असाला मासा? 8 किलोचा आहे सकला मासा आणि तांब आहे 4 किलोची। बघताय हा 8 किलोचा मोठा असा सकळा मासा आहे आणि तांब आहे 4 किलोची। आणि तो हरे मासा किती किलोचा असेल तरी? उपते घेतलेला आहे। ठीक आहे। तर बघताय हा इकडे कुपा आहे ना, कुपा हा बघताय इथे कुपा आहे आणि इकडे करकेंडा कुपा सुरमई सारखाच असतो, पण हंडी कुपा आणि खवला कुपा दोन प्रकार असतात ते। तर बघता या साईडला आहेत पूर्ण बोटी आणि या बोटीमध्ये बघा हे असे खण केलेले असतात, म्हणजे रॅक असतात खण, त्यामधून आता मच्छी काढण्याचं काम चालू आहे। मच्छी काढून नंतर बघा इकडे बाहेर दिली जाते आणि इथून मग डायरेक्ट इकडे लिलावासाठी घेऊन जाते। तर चला आपण जाऊया तिकडे, लिलाव चालू आहे ते पण बघूया। तर चला। तर बघता अलिबागच्या ह्या बांद्रावर भरपूर अशी गर्दी झालेली आहे, खूप अशी गर्दी आणि मच्छी घेण्यासाठी बघताय तुम्ही। आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बनवले त्यामधली गर्दी आणि ह्या गर्दीमध्ये भरपूर फरक आहे। आणि आता आवाज पण नसेल माझा जास्ती आहे, त्यामुळे जोरात बोलायला लागतोय। भरपूरच गर्दी आहे आज आणि आज रविवार आहे आणि गणपती नंतरचा म्हणजे 5 दिवसाच्या गणपती नंतरचा पहिलाच रविवार आहे हा। तर बघताय इथे भरपूर गर्दी झालेली आहे आणि इथे टेम्पो बघताय तुम्ही, भरपूर असे टेम्पो आलेले आहेत मच्छी नेण्यासाठी आणि मच्छी इथे विकण्यासाठी पण असतात काही टेम्पो। तर बघताय चला पुढे जाऊया आपण, मच्छी विकायला बसलेल्या कोळणी आहेत त्या बघूया आपण आता। या साईडला बघताय करकेंडे आहेत, म्हणजे आमच्याकडे आहे ना करकेंडा मासा बोलतात। आणि या साईडला बघताय खूप मोठा असा पोपट मासा। तर चला आपण पुढे जाऊया आणि पुढे पण जाऊन बघूया मच्छी किती आहेत। आणि इकडे बघताय ही गर्दी बघताय मच्छी घेण्यासाठी सकाळ झालेली गर्दी। तर बघताय आपण ही ताजी मांदेली आहेत, अशी झटकून काढायला लागतात आणि भरपूर अशी मांदेली आलेली आहेत। आणि या साईडला पण इकडे एक बोट आहे इथे आणि इकडे पण 2 का 3 बोटी आलेल्या आहेत मांदेली घेऊन। या साईडला बघताय इथे खाली किती मांदेली आहेत, पूर्ण अशी मांदेलीचा ढीग बोलू शकता, ढीग आला आहे आणि पूर्ण जाळी मांदेल्याने पॅक झाली आहे, दुसरी मच्छीच नाही त्याच्यात जास्ती, नाहीच म्हणलं तर चालेल, नुसतीच मांदेली आलेत। अशा 3-4 बोटी इथे दिसत आहेत आपल्याला मांदेली मच्छी घेऊन आलेल्या आहे आणि कंटिन्यू मांदेली काढण्याचं काम चालू आहे। आणि पाऊस पण खूप जोरात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला शूटिंग करण्यात पण जरा अडथळा येतो आहे, तरी पण आपण तुम्हाला जास्तीत जास्त मच्छी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो बघता आपण या साईडला आलो आहे आणि इकडे ही बोट चालली आहे मच्छी पकडण्यासाठी, जी ह्या बोटीमधली मच्छी सगळी विकून झालेली आहे आणि आता ती बोट परत चालली आहे मच्छी पकडण्यासाठी। आणि इकडे बघा छोट्या बोटीतून पण मच्छी आलेली आहे, बारीक काय मच्छी असेल, मांदेली बोईट वगैरे असे काय ती मच्छी आलेली आहे, ते आपण इथे घेण्याचं काम चालू आहे। आणि या साईडला बघता समुद्रात भरपूर बशा बोटी गेलेल्या आहेत आणि इकडे बघताय तो पलीकडे इथून दिसत नाही, लांब आहे कुलाबा किल्ला आपला आणि अलिबाग बीच पण त्याच्याच समोरच आहे। चला आपण इकडून आता परत जाऊया, तुम्हाला हा पूर्ण नजारा दाखवतो किती बोटी आहेत त्या। चला इथून आपण तुम्हाला दाखवतो किती बोटी आल्यात टोटल। त्या साईडला आहे मोठा असा ताड मासा, खूप मोठा आहे, मला वाटते 20 किलोच्या आसपास असेल ताड मासा। आणि इकडे हा पोपट मासा आहे, इथे कुपा मासा आहे आणि मोठी सुरमई आहे, 25-1 किलोची सुरमई बघताय आपण। आणि इथे पण कुपा आहे, आज कुपा मोठे मासे कुपा वगैरे जास्ती आलेले आहेत आणि बांगडा पण आला आहे, काड बांगडा बोलतात हा। बघताय तुम्ही हा काड बांगडा ह्या कॅरेटमध्ये आणि इकडे माकड्या बघताय आपण आणि इकडे बोई मासा आणि तिकडे पण बांगडे आहेत। भरपूर अशी मच्छी आली, आपण जाऊन अजून पण पुढे बघूया किती आणि कोणकोणती मच्छी आहे ती। इकडे बघताय खूप मोठी अशी सुरमई आहे, इकडे आहे ते म्हणजे कुपे आणि इकडे बघा ह्या मच्छीला बर्फ लावलेला आहे आणि इकडे बघा बर्फाचं क्रशिंगचं काम चालू आहे। इकडे बर्फ क्रश करून कोळणी मच्छीला बर्फ लावण्यासाठी घेत असतात बर्फ आणि बघा असा मच्छीला
असा बर्फ लावायला लागतो, तेव्हा दिवसभर मच्छी विकायला मिळते. चला आपण बघूया अजून पुढे कोणकोणती मच्छी आहे ती. आणि बघा इकडे आपण कोलंबी बघूया. मावशी कोलंबीचा रेट का चालू आहे? कोलंबीचा रेट का चालू आहे? 80 रुपयाला किलो आहे. किती रुपये किलो? 80 रुपयाला. 80. तर मित्रांनो बघताय 80 रुपये किलो कोलंबीचा रेट चालू आहे. आणि आपण जास्ती घेतली तरी पण तेवढाच रेट आहे. हां तेवढा. तर बघताय ह्या कोलंबीला काय बोलतात? त्या कोलंबीचं नाव काय? लाल कोलंबी बोलतात मित्रांनो. आणि 80 रुपये किलो चालू आहे. तर बघता इथे पापलेट आहे आणि 12 पीस आहेत, 1000 रुपयाला बोलतात मावशी. आणि इकडे बघा सुरमई आहे, खूप अशी मोठी सुरमई बघायला मिळते आपल्याला. आणि इकडे छोटी करली बघताय आपण, करली. माझं नाव मंगला भगत. आणि तुम्ही इथे असता का रोज? रोज असतो रोज. आणि आपले रावस हे कसे दिलेत? रावस 700ला 800ला द्यायचे. 800ला किती? 4. 800ला. आणि बांगडे कसे आहेत? बांगडे कोरीवर 600 रुपये कोरी. 600 रुपये कोडी आहेत बांगडे बघताय तुम्ही. मीडियम साईजचे बांगडे आहेत, 600 रुपये कोडी. आणि पापलेट कसे दिले? पापलेट 11 पापलेट 700ला. 700 रुपयाला 11 पापलेट बघताय आपण. आणि हा पोपट मासा आहे ना? पोपट मासा 800ला 3. त्या बघताय 800ला 3 सुरमई आहे. आणि हा कुठला मासा आहे? हार्या. तर बघताय हा हार्या मासा आहे. आणि हा कितीला एक आहे? किती रुपयाला? 1000 रुपयाला एक आहे. 2-2.5 किलो असेल काय? हां, हा 2-2.5 किलोचा आणि हा खालचा आहे तो 5 किलोच्या वरती बघताय आपण. तर इथे एक मावशी आहे. मावशी तुमचं नाव सांगा. गीता कोळी. आणि आज कोणकोणती मच्छी घेऊन तुम्ही? माझ्याकडे पापलेट, तांब आहे, खडकपाला आहे, करली आहे, छोट्या सुरमई आहे, पोपट मासा आहे, नालबी आहे. त्याचे रेट सांगा मला. हे ताम कशी आहे? तांब ही 3000ला. 3000ला ताम दिली. आणि हा मासा? खडकपाला हा 700 रुपयाला. 700 रुपयाला. एकीचे 350. 350 रुपये एकीचे. ओके. आणि पापलेट कसे आहेत? पापलेट हे 1600 रुपयाला. 1500ला द्या ना. किती? 1500ला देणार. किती आहेत पीस? 11 पीस. 11 पीस बघताय मित्रांनो, 1500ला देतात. आणि सुरमई ह्या किती आहेत? 5. ह्या 5 आहेत. ह्या 1500ला द्यायचे. 1500ला 5 देतात. 1500ला 5. आणि हा पोपट मासा? पोपट मासा कसा दिला मावशी? 300ला बघताय पोपट मासा दिलाय. तर बघताय मित्रांनो इकडे बाजार असा जोरात चालूच आहे. आता जराशी गर्दी जरा कमी झाली, 7 वाजून गेलेले आहेत. आणि इकडे बघा इथे एक छोटी बोट आहे, ती इकडून कुपा मच्छी, शिंगाळी मच्छी अशी इथून छोट्या बोटीतून समोर इकडे साखर गाव आहे, साखर गावात घेऊन चाललेले आहेत तिकडच्या जेटीवरती, म्हणजे तिकडे विकण्यासाठी. आता वाजलेत सकाळचे 7:30 वाजलेत. आणि बघताय तुम्ही इथे गर्दी आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे, तरी पण आहेत माणसं. आणि इथे मच्छीचा लिलाव पण चालू आहे आणि मच्छी पण घेत असतात लोक. तर बघता जरा गर्दी कमी झाली. तर बघता इकडे खूप मोठा असा कुपा मासा आहे. आणि या साईडला पण आहेत कुपा मासा. हा खूपच मोठा, जवळ 15-1 किलोच्या वरती असणार. आणि इकडे बघता सकाळा मासा 300 रुपये किलो बोलत आहेत. आणि ते खूप मोठे मोठे कुपे आहेत. तर मित्रांनो बघता इथं नारबा मासा आहे, खूप मोठा असा. आता मावशी तुमचं नाव सांगा मला. माझा काय सुजाता साखरकर. आणि आपल्याकडे आता हा नारबा मासा कितीला दिलाय? 3000 रुपये. 3000 रुपये. आणि इथं सुरमई कशी दिली? सुरमई 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि इथे ताम ना, ही ताम किती किलोची असेल तरी? तांबा आम्ही लिलावाला घेतो. लिलावाला. आणि कितीला द्यायची आता? ही 2000 घ्यायचे परफेक्ट. 2000ला द्यायची आहे. तर मित्रांनो बघता इकडे तांब आहे, 2000 रुपयाला द्यायचे आहे. आणि इकडे आहेत पॉपलेट्स. हे पॉपलेट कितीला द्यायचे आहेत? 1500ला द्यायचे. 1500ला. किती पीस आहेत तिथे? 22 पीस आहेत मित्रांनो, म्हणजे एक कोडी आहे. 1500ला द्यायची आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अलिबाग बंदरावर आपण आलो. आणि तुम्हाला आजचे रेट काय मच्छीचे गणपतीनंतरचे ते तुम्हाला सर्व दाखवलेले आहे. तर मित्रांनो हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनला प्रेस करा. मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टेक केअर. काळजी घ्या स्वतःची. बाय.